श्री स्वामी समर्थ. नमस्कार. बऱ्याचदा मला अनेक भक्तांचे प्रश्न येतात. ते प्रश्न म्हणजे काय आहे की जो गंध आपण लावतो स्वतःला असू दे, देवपूजा करताना असू दे किंवा पितृपूजा करताना असतो, तर ते कोणत्या बोटाने देवाला गंध व्हायचा किंवा गंध लावायचा आहे असे मला प्रश्न येतात. तर लोकांच्या भक्तांच्या ह्याच प्रश्नांचं निरसन करण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. देवपूजा करत असताना देवपूजा करत असताना हे याच बोटाचा वापर करायचा आहे, म्हणजे करंगळीच्या बरोबर बाजूचं बोट. तर या बोटाचा वापर करायचा आहे पूजा करत असताना. गंध लावण्याकरिता या बोटाचा वापर करायचा. त्यानंतर आपल्या स्वतःला गंध किंवा हळद कुंकू लावून घेत असताना आता काही महिला काय करतात की हळद आणि कुंकू ह्या दोन्ही बोटांनी घेतात एकदम आणि एकदम लावायला बघतात. तर तसं करू नका. मधल्या बोटानेच आपण पहिल्यांदा हळद लावायची आहे, नंतर कुंकू लावायचं आहे. म्हणजेच आपण जसं बोलताना बोलतो हळदी कुंकू, तशा पद्धतीने ते करायचं आहे. पुरुष लोकांनी गंध लावत असताना हा मधल्या बोटानेच लावायचा आहे. त्यानंतर पितृपूजा असते, ज्या वेळेला पक्ष पंधरवडा असतो किंवा पितृपूजा असते, त्यावेळेला ह्याच बोटाचा वापर करायचा आहे गंध लावण्यासाठी. कारण हे गुरुचं बोट आहे, त्यामुळं ह्या बोटाचाच वापर करून आपण तिथं गंध लावायचा आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.